बातमी पालघर मधल्या पालघर जिल्ह्याला आज पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। पश्चिम किनारपट्टीसह परिसरामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। केळवेसह परिसराला पाणी पुरवठा करणारा झांजुरोळी धरणाचा काही भाग सकाळी 7 वाजताच्या सुमारास पावसाच्या पाण्यासह वाहून गेल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। आणि याच घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। काहीसा भाग इथे वाहून गेलेला पाहायला मिळतो, त्यामुळे नक्कीच या बंधाऱ्याखाली जी गावं आहेत त्या गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कारण 2022 मध्ये सुद्धा याच बंधाऱ्याला काही 2 ते 3 ठिकाणी भगदाड पडले होते, त्यामुळे भीतीचं त्यानंतर याची दुरुस्ती करण्यात आली होती। मात्र त्यानंतर आता यंदा पुन्हा काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच ह्या भागात खालची जी लोकवस्ती आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण पाहू शकता हा जो बंधारा आहे तो पूर्ण क्षमतेनं सध्या आपल्याला भरलेला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर जर ह्या बंधाऱ्याला काही झालं तर नक्कीच लोकांना मोठा त्रास होणार आहे किंवा मोठी आपत्ती येणार आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या एनडीआरएफची टीम इथे दाखल झालेली आहे आणि या बंधाऱ्याखाली जी गावं आहेत त्या लोकांना जिल्हाधिकारी यांनी स्थलांतर होण्याचे आदेश दिलेले आहेत। हर्षद पाटील, झी मीडिया, झांजुरोळी बंधारा, पालघर।